मित्रांनो नमस्कार. केंद्रीय निवृत्ती वेतन व निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने मंगळवारी केंद्रीय नागरी सेवा पेन्शन योजनेअंतर्गत एकीकृत पेन्शन योजना अंमलबजावणी नियम 2025 हे अधिसूचित केले आहे. या नियमानुसार राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत म्हणजेच NPS, एकीकृत पेन्शन योजना म्हणजेच UPS स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना 20 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेता येते. कार्मिक आणि सार्वजनिक तक्रारी व पेन्शन मंत्रालयानुसार संपूर्ण पेन्शन मात्र 25 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतरच मिळणार आहे. संपूर्ण पेन्शन याचा अर्थ कर्मचाऱ्याच्या शेवटच्या 12 महिन्याच्या सेवेतील सरासरी मासिक वेतनाच्या 50% एवढी पेन्शन ही मिळणार आहे. 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घेतल्यास पेन्शन लाभ प्रमाणानुसार दिला जाईल. म्हणजे पात्र सेवा वर्ष भागिले 25 या सूत्रानुसार पेन्शनची गणना केली जाणार आहे. हा लाभ नियमित निवृत्तीच्या तारखेपासून लागू होईल असे मंत्रालयाने स्पष्ट केले. सेवानिवृत्तीवेळी इतर सुविधा कायम राहतील. त्यात पर्सनल कॉस्ट 60% रकमेची अंतिम परतफेड असणारे, महागाई भत्ता, मूळ वेतनाच्या 10व्या भागाइतका एक रकमी लाभ, ग्रॅच्युटी, रजा रोखीकरण तसेच CGEGIS चे लाभ यांचा समावेश असणार आहे. स्वेच्छानिवृत्तीनंतर ॲश्युअर्ड पेआउट सुरू होण्यापूर्वीच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कायदेशीर पत्नी किंवा पतीला मृत्यू दिनापासून कुटुंबीय लाभ हा देण्यात येतो. अखिल भारतीय NPS कर्मचारी महासंघाने या सुधारणेचे स्वागत केले आहे. पुढे सेवा देणे शक्य नसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याची मदतच होणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.